राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिन्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट। तालुकास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेला त्रिमूर्ती कबड्डी अकादमीमध्ये सुरुवात। क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य व अहिल्यानगर जिल्हा क्रीडा परिषद व दादासाहेब हरिभाऊ घाडगे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मुकिंदपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केल्या आहेत। वयवर्ष 17 व 19 मुले व मुली यांच्या स्पर्धेला सुरुवात झाली। नेवासा तालुक्यातील त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान येथे तालुकास्तरीय अंडर 19 स्पर्धेला मोठ्या उत्साहात सुरुवात। रोमहर्षक रोमांचित सामने रंगत आहे। खेळाडू खेळातून शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्त होतो। विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी खेळ आवश्यक आहे। कार्यक्रम सूत्रसंचालन राष्ट्रीय पंच महादेव काकडे सर यांनी केले। या स्पर्धेच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा ॲड सुमतीताई घाडगे, प्रमुख पाहुणे म्हणून ॲड स्नेहल चव्हाण, सचिव मनीष घाडगे पाटील, सहसचिव डॉक्टर श्रुती आमले पाटील, विद्यालयाचे प्राचार्य सोपानराव काळे सर, क्रीडा प्रमुख संजय सिंह चव्हाण, नेवासा तालुका क्रीडा समितीचे अध्यक्ष तुवर पाटील सर, त्रिमूर्ती पब्लिक स्कूलचे प्राचार्य अरविंद देशमुख सर, विभाग प्रमुख ताके सर आदींनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या। त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान म्हणजे खेळाडू बनवण्याचा कारखाना आहे। राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू येथे घडवले जातात। स्पर्धेसाठी नियोजन करणारे क्रीडा प्रशिक्षक संभाजी निकाळजे, दळवी सर, दाणे सर, पानकडे सर, जाधव सर, शिंदे सर, संदीप वाघमारे सर, पैठणे सर, शेळके सर, शैलेश सर, गौरव सर, समीर पठाण सर, संजय पावरा सर, नितीन चिरमाडे सर, समिती प्रशिक्षक आदींनी स्पर्धा पार पाडण्यासाठी नियोजन केले आहे। या स्पर्धेसाठी विशेष भेट धर्मरक्षक गणेश चौगुले सर, क्रीडा प्रशिक्षक सुनील गर्जे सर, इंडियन आर्मी खो खो खेळाडू शंभू आदमने, महेश आघाडे आदी उपस्थित होते। त्यानंतर शिंदे असेल, पटारे असेल, हे विद्यार्थी ह्या विद्यालयामध्ये खेळलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, खेळाला दिवस चांगले आहेत, फक्त मेहनत करायची हिंमत तुमच्यामध्ये असली पाहिजे। सातत्य जर ठेवलं यश तुमच्याकडे आहे। कारण तुम्ही राष्ट्राला जर पदक मिळवलं तर तुम्हाला क्लास 2 ची परीक्षा देऊन 5% आरक्षण तुमच्यासाठी आहे। आणि राज्याला जर बक्षीस तुम्ही मिळवलं तर वर्ग 3 साठी तुम्हाला 5% खेळाडू साठी ह्या विद्यालयातून बरेचसे खेळाडू नव्हे तर तालुक्यातील विविध खेळाचे बरेच विद्यार्थी आज अधिकारी झालेले आहेत। खेळाबरोबर अभ्यासाला तेवढंच महत्त्व द्या आणि शिक्षक म्हणून सोडलं तर बोलायला भरपूर काही आहे, भरपूर काही बोलता येईल। कारण आम्ही तुमच्यासारखे 19 खेळाडू राष्ट्राला चांगलं खेळाडू ह्या नेवासा तालुक्याने दिलेले आहेत। कधी 8 विद्यार्थी वेगवेगळ्या संघामध्ये प्रोचे खेळाडू म्हणून काम करत आहात। कारण आपल्या नगर जिल्ह्यातील आदित्य शिंदे पुणेरी फलटणकडून खेळतोय। प्रत्येक संघाचं नाव सांगायला त्याला वेळ लागेल। तुम्ही जर पुणेरी फलटणचा परवा सामना पाहिला असेल, मॅन ऑफ द मॅच त्या दिवशी त्याला आदित्य शिंदे नावाच्या खेळाडूला 25,000चं बक्षीस मिळालं। असे बरेच खेळाडू आहेत, बिटकी असेल, वाबळे असेल, त्याच्यानंतर शिंदे असेल, पटारे असेल, हे विद्यार्थी ह्या विद्यालयामध्ये खेळलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, खेळाला दिवस चांगले आहेत, फक्त मेहनत करायची हिंमत तुमच्यामध्ये असली पाहिजे। सातत्य जर ठेवलं यश तुमच्याकडे आहे। कारण तुम्ही राष्ट्राला जर पदक मिळवलं तर तुम्हाला क्लास 2 ची परीक्षा देऊन 5% आरक्षण तुमच्यासाठी आहे। आणि राज्याला जर बक्षीस तुम्ही मिळवलं तर वर्ग 3 साठी तुम्हाला 5% खेळाडू साठी ह्या विद्यालयातून बरेचसे खेळाडू नव्हे तर तालुक्यातील विविध खेळाचे बरेच विद्यार्थी आज अधिकारी झालेले आहेत। खेळाबरोबर अभ्यासाला तेवढंच महत्त्व द्या आणि शिक्षक म्हणून सोडलं तर बोलायला भरपूर काही आहे, भरपूर काही बोलता येईल। कारण आम्ही तुमच्यासारखे 19 खेळाडू स्पर्धेसाठी महाविद्यालयाचे या ठिकाणी क्रीडा शिक्षक आदरणीय गर्जे सर हे देखील उपस्थित झालेले, त्यांचे देखील या ठिकाणी मी सरचे स्वागत करतो।
स्कूलचे सन्माननीय प्राचार्य आदरणीय देशमुख सर, अपडाऊनचे विभाग प्रमुख आदरणीय श्री ताके सर, नेवासा क्रीडा समितीचे माजी अध्यक्ष राष्ट्रीय पंच कुस्तीचे आदरणीय संभाजीराव लुकारगे सर, त्याचबरोबर या ग्राउंडचे कोच आदरणीय गणेश शिंदे सर, मुकेश जाधव सर त्या ठिकाणी उपस्थित आहेत. त्रिमूर्ती पब्लिक स्कूलचे क्रीडा समाज आदरणीय अशोकरावजी पानखडे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. या ठिकाणी या सामन्याचं नाणेफेक होत आहे. राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिन्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट.